Hello students, welcome to the Sapna's Homeschooling YouTube channel, and today we are going to learn from your 10th standard English textbook 3.2 A Lesson in Life from a Beggar. तर या भिकारी माणसाकडनं आयुष्याचा कोणता धडा मिळालेला आहे ते आपल्याला या पाठामध्ये शिकायला मिळणार आहे. तुम्ही बघितलं असेल तुमच्या आसपास अवतीभोवती तुम्हाला काही लोक खूप दुःखी दिसत असतील, काही लोक खूप खुश दिसत असतील, पण तुम्हाला असं वाटतं का की सगळी गरीब लोक खूप दुःखी असतात, सगळी श्रीमंत लोक खूप सुखी असतात? नाही, तुम्ही म्हणाल नाही टीचर, असं अजिबात नाहीये. कारण आनंदी असण्याचा आणि पैसे असण्याचा खरंच काही संबंध आहे का? हा, थोडाफार संबंध आहे. पैसे आपल्याला गरजेसाठी लागतातच, पण आपला दृष्टिकोन जर चांगला असेल ना तर आपण जास्त आनंदी राहतो. आपण जगण्याकडे कशा दृष्टीने बघतो, आपण गोष्टींकडे कशा दृष्टीने बघतो, तो दृष्टिकोन आपल्यासाठी फार महत्वाचा आहे. आणि हाच महत्वाचा दृष्टिकोन इथे लेखिकेच्या मैत्रिणीला कसा भेटतो आणि तिचं आयुष्य कसं बदलतं तुम्हाला या स्टोरीमध्ये ऐकायला मिळणार आहे. खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी या स्टोरीमध्ये तुम्हाला हार्ड वर्ड्स त्या शब्दाच्या वरतीच लिहून दिलेले आहे. तुम्ही तुमच्या पुस्तकावर लिहा किंवा वह्यांमध्ये लिहून काढा, म्हणजे तुमच्यासाठी अभ्यास करणं जास्त सोपं पडेल. सो सी अ लेसन इन लाईफ फ्रॉम अ बेगर. या लेसनची सुरुवात कशी होते, पण तत्पूर्वी मी सांगते की माझं नाव आहे सपना. मी सपना टीचर आहे आणि मी पुणे जिल्ह्यातनं आहे. तुम्ही कोणत्या जिल्ह्यातनं किंवा गावातनं कोणत्या शाळेमध्ये राहत आहात किंवा तुमचं नाव काय आहे मला सांगाल का? म्हणजे या निमित्ताने मला तुमची ओळख सुद्धा होईल. सो लेट्स स्टार्ट टू लर्न दिस लेसन, अ लेसन इन लाईफ फ्रॉम अ बेगर अँड इट्स ट्रान्सलेशन इन मराठी. मीना इज अ गुड फ्रेंड ऑफ माइन. मीना कोण होती? माझी खूप चांगली मैत्रीण होती. शी इज अन LIC ऑफिसर अर्निंग अ गुड सॅलरी. म्हणजे आपल्याला सुरुवातीच्याच ओळीत कळतं की मीना ही खूप व्यवस्थित पैसे कमवणारी व्यक्ती होती. ती LIC ऑफिसर होती, एजंट नव्हती. ती कोण होती? ऑफिसर होती. सो गुड सॅलरी आणि तिला चांगला पगार होता. बट देअर वॉज ऑलवेज समथिंग स्ट्रेंज अबाउट हर. पण तिच्या बाबतीत काहीतरी वेगळंच होतं. शी वॉज फॉर एव्हर अनहॅपी. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती कायमच कशी होती? दुःखी होती. सगळ्यात महत्वाची गोष्ट, वेनेवर आय मेट हर, जेव्हाही मी तिला भेटायचे. भूतकाळाबद्दल सांगतात म्हणून रचना पण कशी आहे सगळं भूतकाळी वर्ब्स आहेत. आय मेट हर, जेव्हाही मी तिला भेटायचे ना, आय वुड स्टार्ट टू फील डिप्रेस्ड. आणि मला जसं वाटायला लागायचं की मी आता उदास झालीये. तुम्ही बघत असाल ना एखादा स्माइलिंग फेस, खूप आनंदी व्यक्ती भेटला की आपल्याला खूप छान वाटतं, आपण पण असं खूप फ्रेश फील करतो. आणि ते जसं पडक्या चेहऱ्याचं वाकड्या तोंडाचं माणूस भेटलं की आपल्याला पण खूप दुःखी वाटतं. सो तिलाही त्या लेखिकेलाही सुद्धा असंच होत होतं की तिला खूप उदास वाटायचं भेटलं की. It was as though her gloom and cynicism. आता हे दोन महत्वाचे शब्द आहेत. ग्लूम म्हणजे काय? खिन्नता. आणि सिनिसिझम म्हणजे शंखेखोरपणा. म्हणजे इट वॉज दो हर ग्लूम अँड सिनिसिझम हॅड अ वे ऑफ स्प्रेडिंग टू अदर्स. आणि तिच्यातलं जे खिन्नता आहे, याचा पडका चेहरा आहे, दुःख करणं जे आहे किंवा तिचा शंखेखोरपणा आहे, तो पण असा नकळत पसरत जातो. शी नेव्हर हॅड एनिथिंग पॉझिटिव्ह टू से ऑन एनी सब्जेक्ट ऑर अबाउट एनी पर्सन. म्हणजे तिच्याकडे काहीच असं नसायचं की ती कोणाबद्दल तरी चांगलं काहीतरी बोललीये, पॉझिटिव्ह काहीतरी बोलली, असं काहीच नाही. फॉर इन्स्टन्स म्हणजे उदाहरणार्थ, आय माइट से टू हर, मीना डिड यू नो राकेश हॅज कम फर्स्ट इन द स्कूल. उदाहरणार्थ त्या लेखिका सांगतायत की समजा मी तिला म्हटलं की अगं राकेश ना वर्गामध्ये पहिला आलाय, तर त्याच्यावरती काय म्हणायच्या? मीनाज इमिजिएट रिस्पॉन्स वुड बी लिटल. म्हणजे ती काय म्हणायची माहिती का? लगेच तिचा रिस्पॉन्सच खूप असा कमी, तुच्छ लेखल्यासारखा, महत्वाचा उल्लेखल्यासारखा असायचा. की काय म्हणायची? द अचिव्हमेंट नॅचरली हिज फादर इज अ स्कूल टीचर, शी वुड से. ती म्हणायची राकेश पहिला आलाय ना, त्याचे वडील शिक्षक आहेत. म्हणजे असं काही शिक्षक त्याच्या वडिलांनीच लिहून दिलंय किंवा त्याला ढकलून पास केलंय किंवा पहिला आणलंय. म्हणजे कोणाचं तरी कौतुक करणं हे तिच्याकडे अजिबातच नव्हतं. हे उदाहरणावर त्यांनी दाखवलंय. इफ आय सेड मीना श्वेता इज अ व्हेरी ब्युटिफुल गर्ल. म्हणजे त्या म्हणाल्या, दुसरं उदाहरण त्यांनी दिलं की समजा मी म्हटलं की श्वेता ही खूप सुंदर मुलगी आहे, तर त्या काय म्हणायच्या? ती मैत्रीण म्हणायची मीना वुड बी पेसिमिस्टिक. वेन अ पोनी इज यंग ही लुक्स हँडसम. त्यावरती काय म्हणायची? पोनी म्हणजे काय? लहान घोडा. तुम्ही लहान घोडा पाहिला असेल ना, सुंदर दिसतो तो. त्यामुळे त्यात काय विशेष आहे? ती सुंदर दिसते. तुम्ही जर घोड्याला पाहिला तर घोडा पण लहानपणी सुंदरच दिसतो. त्यात काय विशेष आहे? म्हणजे तिला कौतुक नव्हतं. तिचं म्हणणं तर विशेष काहीच नाहीये ना. ही लुक्स हँडसम, इट इज एज दॅट मॅटर्स. तिचं वय तसं आहे म्हणून ती सुंदर दिसते. वेट फॉर सम टाइम, जरा थांब थोडा वेळ.
श्वेता विल बी अग्लियर दॅन एनीवन यू नो. म्हणजे तिला म्हणायचंय की आता तरुण आहे म्हणून श्वेता सुंदर दिसते, म्हातारी झाल्यापेक्षा कुरूप दिसते ती. म्हणजे अरे आत्ता बद्दल बोला ना, आत्ता सुंदर दिसतीये ना, आपण आत्ता अप्रिशिएट करू शकतो ना. पुढे ती घाण दिसणारे का चांगली दिसणारे आत्ता कसं आपण डिस्कस करू शकतो. सो ती कोणाचं कौतुक करू शकत नव्हती. मीना, इट्स अ ब्युटिफुल डे. आपण जर तिला म्हटलं की मीना किती सुंदर दिवस आहे, लेट्स गो फॉर वॉक. आपण म्हटलं की किती छान दिवस आहे, चल आपण चालायला जाऊया. नो, द सन इज टू हॉट अँड आय गेट टायर्ड इफ आय वॉक टू मच. काय किती जरी म्हणजे असं म्हणलं की काय म्हणलं किती सुंदर दिवस आहे, चल चालायला. किती ऊन आलंय, कसं चालायला जाणार, मी दमून जाईल, असं तिची रिॲक्शन असायची. बिसाइड्स who says walking is good for health, there is no proof. आणि जर तिला कुणी म्हटलंच अगं चालणं हे आरोग्यासाठी खूप चांगलं असतं, तर लगेच त्यावर मीना म्हणायची याच्यावरती काय पुरावा आहे तुमच्याकडे सांगा. सो अशा प्रकारे दॅट वॉज मीना. अशी होती ती मीना. शी स्टेड अलोन इन अन अपार्टमेंट. ती एका फ्लॅटमध्ये एकटी राहायची. ऍज हर पेरेंट्स लिव्ड इन दिल्ली. आणि तिचे आई वडील कुठे राहायचे, दिल्लीला राहायचे. She was an only child and had the habit of complaining about anything and everything. ती तिच्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी होती आणि तिला सतत कोणत्या ना कोणत्या तरी गोष्टीला नावं ठेवण्याची सवय होती. सतत ती नावं ठेवायची. ओके, म्हणजे ती कशालाही आणि प्रत्येक गोष्टीला नावं ठेवायची. नॅचरली म्हणजे काय, निसर्गता. शी वॉज अ व्हेरी प्लेझंट कंपनी अँड नो बडी वॉन्टेड टू व्हिजिट हर. नॅचरली अशा व्यक्तीची कंपनी तर सोबत कोणाला आवडणार, तर कोणी त्याच्याकडे येत नव्हतं. प्लेझंट म्हणजे काय, आनंददायी. सो तिची जी सोबत होती ती कोणालाच नको होती, त्याच्यामुळे त्याच्याकडे कोणी फारसं येतही नव्हतं. देन वन डे मीना वॉज ट्रान्सफर टू बॉम्बे. आणि एके दिवशी ती मुंबईला शिफ्ट झाली की तिची बदली झाली. अँड सून वी ऑल फॉरगेट अबाउट हर. आणि आम्ही सगळेच विसरून गेलो. Many years later, I found myself caught in the rain at Bombay's Flora Fountain. फ्लोरा फाउंटन हे ठिकाण आहे मुंबईचं. तुमच्यापैकी कोणाला माहिती असेल तर आम्हाला सांगा की तुम्ही ते ठिकाण बघितले की नाही. सो मुंबईच्या त्या ठिकाणी भर पावसामध्ये लेखिका अडकल्यात. ओके, इट वॉज हिस्टॉरिकल प्लेस आहे ती फ्लोरा फाउंटन. इट वॉज पोरिंग अँड आय डिडंट हॅव अन अम्ब्रेला. पोरिंग म्हणजे असं बदा पाऊस पडत होता त्या दिवशी आणि त्यांच्याकडे छत्री नव्हती. आय वॉज स्टँडिंग नियर अकबर अलीज. अकबर अली नावाचं एक ठिकाण आहे, तर सुपर मार्केट आहे, एक डिपार्टमेंट स्टोअर आहे आणि तिथे त्या अडकल्या होत्या. वेटिंग फॉर द रेन टू सबसाइड. म्हणजे थांबणं, की पाऊस थांबण्याची वाट बघत त्या थांबल्या होत्या. सडनली आय स्पॉटेड मीना. आणि अचानक माझी नजर जाते की मला कोण दिसतं, मीना दिसते. स्पॉटेड मीना म्हणजे काय, माझी दृष्टी त्याच्यावर पडते. माय फर्स्ट रिॲक्शन वॉज टू रन. मला असं वाटलं बापरे आता ही दिसली, मला तर पळून जावं इथनं. सो इव्हन इन दॅट पोरिंग रेन, त्या भर कोसळत्या पावसात सुद्धा मला काय वाटलं की पळून जावं तिथनं. आय वॉज अँशियस म्हणजे आता मला खूप चिंता वाटायला लागलीये. टू अवॉइड बिंग सीन बाय हर, की आता मला हिनं जर पाहिलं समजा तर हॅव्हिंग टू लिसन टू हर नेव्हर एंडिंग कंप्लेंट्स. आता जर मला हिनं पाहिलं तर मला तिच्या न संपणाऱ्या तक्रारी सतत ऐकाव्या लागतील. या विचारानेच लेखिका काय झाल्या, खूप चिंतेत पडल्या की नको यार हे पळून जावं इथं कुठेतरी. हाऊएव्हर आय कुडंट सेव. त्या म्हणल्या मी की एस्केपच करू शकत नव्हते, म्हणजे मी तिथून निघूनच जाऊ शकत नव्हते. शी हॅड ऑलरेडी सीन मी अँड कॉट. आणि मला तिनं पाहिलं होतं आणि मला तिनं काय केलं होतं, पकडलं होतं. आता पुढे काय होतं बघू. सो पुढे होल्ड माय हँड वॉर्मली. आणि तिनं माझा हात असा उबदारपणे पकडलेला. सो खूप असा. व्हॉट्स मोर शी वॉज व्हेरी चीअरफुल. तिनं तिचा हात पकडला आणि इतकी खुश होती ती. हे आय एम रिअली एक्सायटेड, इट्स नाईस टू मीट ओल्ड फ्रेंड्स. ती म्हणते अरे किती भारी, आपल्या जुन्या मित्रांना भेटण्यासारखं सुख नाही बाबा, असं तिला म्हणायचंय. व्हॉट आर यू डुईंग हिअर. अरे तू काय करतेस इथे, कारण ती मुंबईला शिफ्ट झाली, बँगलोरला होती. सो आय एक्सप्लेन दॅट आय वॉज इन बॉम्बे ऑन अन ऑफिशियल वर्क. त्या म्हणतात की मी मुंबईला आली कारण माझं काहीतरी महत्वाचं काम आहे, ऑफिसचं काम, म्हणून मी आली आहे. देन स्टे विथ मी टू नाईट. ती म्हणते, त्यांची मैत्रीण म्हणते मीना ती माझ्या बरोबर राहा ना. शी सेड लेट्स चॅट. चल आपण मस्त गप्पा मारूया. डू यू नो दॅट ओल्ड फ्रेंड्स अँड मेमरीज आर प्रेशियस अँड रेअर. तुला माहिती का
आपल्या आठवणी आणि आपले जुने मित्र हे आपल्यासाठी कसे असतात, प्रेशियस म्हणजे खूप मौल्यवान असतात आणि रेअर असतात म्हणजे दुर्मिळ असतात. आता जे मित्रमैत्रिणी तुमच्या सोबत आहेत ना, हे तुम्हाला आत्ता सोबतही वाटतं, पण तुम्ही जेव्हा असे 20 वर्षांनी वगैरे भेटाल ना, तेव्हा तुम्हाला वाटतं अरे यार काय मैत्री होती आमची, काय मजा करायचो आम्ही. तुम्ही या आठवणीमध्ये इतके रमाल ना की 20 वर्षानंतर तुम्ही या आठवणींना तुमच्या आयुष्यातला सगळ्यात मौल्यवान ठेवा समजाल. बघा लेखिकेला पण असं, लेखिकेच्या मैत्रिणीला असं झालंय, आय कुडंट बिलीव्ह इट, आणि माझा तर काही विश्वास बसायला तयार नाही. असं लेखिका म्हणतीये, वॉज दिस रिअली मीना, ही खरंच मीना आहे का? I pinched myself hard to be sure it wasn't a dream. लेखिका अशा चिमटा घेतात आणि म्हणतात अरे खरंय का ही तीच मीना आहे का? बट मीना वॉज रिअली स्टँडिंग देअर, आणि मीना खरंच तिथे होती, राईट इन फ्रंट ऑफ मी, आणि ती माझ्या समोर होती. स्क्वीजिंग माय हँड, स्माइलिंग, अँड येस शी डिड लुक हॅपी. ती माझा असा हात, स्क्वीजिंग म्हणजे असं दाबणे, दाबतो पण लिंबू स्क्वीज करतो, हात दाबतो, तर स्क्वीजिंग माय हँड अँड स्माइलिंग. आपण ना एखाद्याचा हात हातात घेतो, असा प्रेस करतो, ते प्रेमानं करतो, म्हणजे जोरात नाही, अगदी हळुवारपणे असा. तर ती हसत होती आणि खरंच ती खूप आनंदी दिसत होती. इन द 3 years शी हॅड बीन इन बँगलोर, आणि या 3 वर्षामध्ये ती पूर्वी म्हणजे शी हॅड बीन इन द बँगलोर, ती बँगलोरमध्ये होती तेव्हा, आय हॅड नेव्हर वन सीन हर स्माइलिंग लाईक दॅट. म्हणजे जेव्हा 3 वर्ष ती माझ्यासोबत होती ना, मी तिला कधीच हसताना पाहिलं नव्हतं. अ फ्यू स्ट्रँड्स ऑफ ग्रे इन हर हेअर रिमाइंडेड मी दॅट इयर्स हॅड पास. तिच्या केसांच्या पांढऱ्या बटा मला आठवण करून देत होत्या खरंच वर्ष आता सरून गेलेली आहे. देअर वेर अ फ्यू रिंकल्स इन हर फेस. आता काही सुरकुत्या तिच्या चेहऱ्यावर, आपण जसं वय वाढतं तसं सुरकुत्या चेहऱ्यावर पडतात. सो रिंकल्स म्हणजे काय, सुरकुत्या. ओके, बट द ट्रूथ वॉज दॅट शी लुक्ड मोर अट्रॅक्टिव्ह दॅन एव्हर बिफोर. म्हणजे जरी त्या चेहऱ्यावर सुरकुत्या आल्या असतात तरी ती पहिल्यापेक्षा अधिक सुंदर दिसू लागली होती. फायनली आय मॅनेज टू से नो मीना, आय कांट स्टे विथ यू टू नाईट. शेवटी मी मॅनेज करू शकले, मी म्हणू शकले की नाही मी नाही तुझ्यासोबत आज राहू शकत. आय हॅव टू अटेंड अ डिनर, गिव्ह मी युअर कार्ड अँड आय शॅल कीप इन टच विथ यू, आय प्रॉमिस. लेखिका म्हणतात अगं मला ना जेवायला जायचं आज रात्री, प्रेमाने सांगतात की मी काय तुझ्याबरोबर येऊ शकत नाही, मला तुझं कार्ड दे, मी तुझ्या संपर्कात राहील. कीप इन टच म्हणजे काय, मी तुझ्या संपर्कात राहील. फॉर अ मोमेंट मीना लुक डिसअपॉइंटेड, आणि त्या फॉर अ मोमेंट म्हणजे क्षणात मीनाचा चेहरा पडला आणि तिला असं थोडंसं उदास वाटलं, निराश झाली ती. लेट्स गो अँड हॅव टी ऍटलीस्ट. अरे ठीक आहे, जेवण नाही चहा तर घेऊ आपण. शी इन्सिस्टेड, आणि तिनं असा आग्रह धरला की नाही आपण चहा घेऊयात. बट मीना इट्स पोरिंग. अगं मीना इथं पाऊस पडतोय केवढा मुसळधार. तर मीना काय म्हणते, सो व्हॉट, मग काय झालं? वी शॅल बाय अन अम्ब्रेला अँड देन गो टू द ग्रँड हॉटेल, शी सेड. ठीक आहे ना, छत्री घेऊ विकत, जाऊ ग्रँड हॉटेलला, मस्त आपण चहा पिऊयात. वी वोंट गेट अ टॅक्सी इन दिस रेन. अगं आपल्याला ह्या पावसात टॅक्सी मिळणार नाही. आय ग्रम्बल्ड, कारण आता ती तक्रार करत नव्हती, त्यांची मैत्रीण मीना तक्रार कोण करत होती, लेखिका करत होत्या. सो ग्रम्बल्ड म्हणजे काय, तक्रार करणे. सो व्हॉट, वी शॅल वॉक. म्हणजे मग काय झालं, आपण चालत जाऊ ना. आय वॉज व्हेरी सरप्राइज. मी इतकी आश्चर्यचकित झाले होते. दिस वॉजंट द सेम मीना. ही काय पहिल्यासारखी मीना राहिली नाहीये. आय हॅड नोन, मला माहिती होती ही काय आपली पहिली मीना नाही. टुडे शी सीम्ड रेडी टू मेक एनी नंबर ऑफ ऍडजस्टमेंट. ऍडजस्टमेंट जुळून घेणं म्हणजे आज ती काहीही ऍडजस्ट करायला तयार होती. वी रीच द ग्रँड हॉटेल ड्रेंच्ड. ड्रेंच म्हणजे पूर्ण असं अंग निथळलेलं, चिंब भिजलेलं अंग, त्याला काय म्हणतात, ड्रेंच्ड. सो आम्ही पूर्ण पावसात भिजलेलो त्या हॉटेलमध्ये गेलो. बाय देन द ओनली थॉट इन माय माइंड वॉज टू फाइंड आउट हू ऑर व्हॉट हॅड ब्रॉट अबाउट सच अ चेंज इन द पेसिमिस्टिक मीना आय हॅड नोन. मला जी मीना माहिती होती, पेसिमिस्टिक म्हणजे काय, नैराश्याने ग्रस्त असलेली, जी सतत नैराश्यात ग्रस्त असलेल्या मीनाला इतकं पॉझिटिव्ह कसं बनवलं, ही कसं काय बदल झाला, काही मला जाणून घेण्यात प्रचंड उत्सुकता होती, असं त्या लेखिका इथं आपल्याला सांगतात. सो आय हॅड नोन, आय वॉज क्वाईट क्युरियस. मी प्रचंड उत्सुक होते. क्युरियस म्हणजे काय, या शब्दाचा अर्थ खूप जास्त उत्सुक होते. टेल मी मीना, इज देअर अ प्रिन्स चार्मिंग हू हॅज मॅनेज टू चेंज यू सो. आपण लगेच म्हणतो ना, हा तू खूप हसतीयस, कुणी आहे का प्रिन्स चार्मिंग. प्रिन्स चार्मिंग म्हणजे तुझ्या आयुष्यात कोणीतरी आहे का, सो म्हणून तू इतकी बदललीयस का. तर आता पुढे मीना काय म्हणते बघू आपण, ही बदल का झाला तिच्या आयुष्यात. आता दोघी मस्त इथे चहा पीत बसलेल्या आहेत.
असं मीना म्हणते, मीना वॉज सरप्राइज बाय माय क्वेश्चन. मीना खूप आश्चर्यचकित झाली त्या प्रश्नाने. नो देअर इजंट एनीवन लाईक दॅट शी सेड. असं कोणी नाहीये माझ्या आयुष्यात असं ती म्हणते. देन व्हॉट्स द सिक्रेट ऑफ युअर एनर्जी. मग काय रहस्य आहे तुझ्या इतक्या उत्साह एनर्जीचं. आय आस्क लाईक तेंडुलकर डज इन द ऍडव्हर्टिजमेंट. म्हणजे एक ऍड होती तेंडुलकरनं केलेली, त्या ऍडव्हर्टिजमेंट मध्ये तो कसं म्हणतो की व्हॉट इज द सिक्रेट ऑफ युअर एनर्जी. मला वाटतं कुठल्या तरी प्रोडक्टची होती, कॉम्प्लॅन का कसली तरी, त्या ऍड मध्ये तो म्हणतो तसं ती विचारतीये. सो तेंडुलकर डज इन द ऍडव्हर्टिजमेंट. शी स्माइल्ड. ती हसते. अ बेगर चेंज माय लाईफ. एका भिकाऱ्यानं माझं आयुष्य बदललं असं ती सांगते. आय वॉज ऍब्सोल्युटली डमफाउंडेड. डमफाउंडेड म्हणजे मी प्रचंड गोंधळली. एक भिकारीचं आयुष्य कसं काय बदलू शकतो असं डोक्यात त्यांच्या आलं. अँड शी कुड सी इट. ओके, येस अ बेगर. हो खरंच माझं एका भिकाऱ्याने आयुष्य बदललंय. शी रिपीटेड. तिनं पुन्हा एकदा सांगितलं. ऍज इफ टू रिअश्युअर म्हणजे आश्वासन देणं. मी ही वॉज ओल्ड अँड यूज टू स्टे इन फ्रंट ऑफ माय हाऊस. अगं तो एक म्हातारा माणूस, म्हातारा भिकारी आणि माझ्या घराच्या समोर असायचा. तर ती असं म्हणते, तो काय माझ्या घरासमोर असायचा विथ हिज 5 years ओल्ड ग्रँड डॉटर. म्हणजे त्याच्या नातीसोबत 5 वर्षाची नाती तिला घेऊन तो समोर असायचा. ऍज यू नो आय वॉज अ क्रॉनिक पेसिमिस्टिक. क्रॉनिक म्हणजे काय, दीर्घकाळाने ग्रस्त एखादा आजार असलेला. म्हणजे एखादा आजार असेल ना की जो जात नाही लवकर, त्याला काय क्रॉनिक डिसीज बोलतात. तसा दीर्घकाळ टिकणारा तिचा जो नैराश्यपूर्ण स्वभाव होता तो तुला माहितीच आहे. आय यूज टू गिव्ह माय लेफ्ट ओव्हर. लेफ्ट ओव्हर म्हणजे जे शिल्लक राहतं घरामध्ये, लेफ्ट ओव्हर म्हणतात, शिळं अन्न. टू दिस किंवा काही शिल्लक राहिलं लेफ्ट ओव्हर, टू दिस बेगर एव्हरी डे. मी रोज त्या भिकाऱ्याला काही ना काहीतरी शिल्लक राहायला द्यायचे. आय नेव्हर स्पोक टू हिम. आणि मी कधीही त्याच्याशी बोलले नाही. नॉर डिड ही स्पीक टू मी. आणि तो कधी माझ्याशी बोलला नाही. वन मॉन्सून डे. आणि एका पावसाच्या दिवशी आय लुक्ड आउट ऑफ माय बेडरूम. आणि मी एके दिवशी माझ्या बेडरूम मधून बाहेर बघत होते, म्हणजे बेडरूमच्या खिडकीतनं बाहेर बघत होते. अँड स्टार्टेड कर्सिंग द रेन. आणि त्या पावसाला शिव्या शाप घालत. कर्स म्हणजे शिव्या शाप देणं. शिव्या शाप घालत होते. आय डोंट नो वाय आय डिड दॅट बिकॉज आय वॉजंट इव्हन गेटिंग वेट. मला बाहेर जायचं नव्हतं, मला पावसात भिजायचं नव्हतं, म्हणून मी त्या पावसाला शिव्या घालत होते असं ते सांगते. दॅट डे आय कुडंट गिव्ह द बेगर अँड हिज ग्रँड डॉटर देअर डेली कोटा. डेली कोटा म्हणजे रोज ती काहीतरी शिल्लक राहिला त्या भिकाऱ्यांना द्यायची. सो तिला आज पावसामुळे जाता येत नव्हतं कारण तिला भिजायचं नव्हतं. ओके, ऑफ लेफ्ट ओव्हर्स. दे वेंट हंग्री. आय एम शुअर. नक्कीच ते खूप भुकेले असतील कारण त्यांना रोजची ते शिळांना घ्यायची सवय झाली होती, पण ते आज भुकेले राहिले होते. However, what I saw from my window and surprised. आणि मी माझ्या खिडकीतनं काय बघते आणि मी आश्चर्यचकित झाले. The beggar and the young girl were playing on the road because. कारण मी आश्चर्यचकित यासाठी झाले, तो भिकारी आणि त्याची ती 5 वर्षाची नात दोघं त्या रस्त्यावर खेळत होते. बिकॉज देर वॉज नो ट्रॅफिक. कारण तिथे ट्रॅफिक नव्हतं, पावसामुळे रस्ता एकदम मोकळा होता. They were laughing, clapping and screaming joyously as if they were in paradise. म्हणजे ते भिकारी त्याची 5 वर्षाची नात खेळत होते, उड्या मारत होते, आनंद साजरा करत होते, जसं काही जणू काही ते स्वर्गामध्ये त्यांच्याकडे सगळं असल्यासारखं ते आनंद व्यक्त करत होते. हंगर अँड रेन डिड नॉट मॅटर. हंगर म्हणजे काय, भूक, आणि पाऊस त्यांच्यासाठी काहीच क्षुल्लक होतं त्यांच्यासाठी अगदीच. पुढे काय होतं बघू. दे वर टोटली ड्रेंच्ड, टोटली हॅपी. ते पूर्णपणे पावसात भिजलेले होते आणि पूर्णपणे हॅपी होते. आय एनवीड देअर जस्ट फॉर लाईफ. मला ना एनवी म्हणजे द्वेष करणं एखाद्याचं. एखाद्याकडे सुंदर जॅकेट आहे माझ्याकडे नाहीये, एखाद्याकडे सुंदर घड्याळ माझ्याकडे नाही, तेव्हा आपल्याला जे होतं ना त्याला म्हणतात एनवी. ओके, मी द्वेष करत होते आणि त्यांच्या जस्ट फॉर लाईफ म्हणजे त्यांच्या आयुष्याबद्दल जो प्रचंड उत्साह आहे त्याच्याबद्दल मी द्वेष करत होते. दॅट सीन फोर्स मी टू लुक ऍट माय ओन लाईफ. आणि हा जो प्रसंग मी डोळ्यासमोर पाहत होते त्या प्रसंगाला मला प्रवृत्त केलं की स्वतःच्या आयुष्याकडे बघण्यासाठी. आय रिअलाइज आय हॅड सो मेनी कम्फर्ट्स. त्या दिवशी मला जाणवलं की माझ्याकडे खूप आरामदायी गोष्टी, नन ऑफ विच दे हॅड. जे त्यांच्याकडे काहीच नाहीये, माझ्याकडे सगळे आरामदायी गोष्टी. बट दे हॅड द मोस्ट इम्पॉर्टंट ऑफ ऑल ऍसेट्स. ऍसेट म्हणजे मालमत्ता. तुमच्याकडे
स्वतःचा फोन आहे, ऍसेट आहे. तुमच्याकडे स्वतःचे सुंदर कपडे, ती तुमची ऍसेट आहे. सो ऍसेट म्हणजे काय, तुमची मालमत्ता. ती म्हणते की त्यांच्याकडे असं काहीच खास नव्हतं आणि माझ्याकडे सगळं होतं. वन विच आय लॅक्ड. त्यांच्याकडे जे महत्वाचं होतं ते माझ्याकडे नव्हतं. काय होतं, मी त्याचा अभाव काय होता, दे नो हाऊ टू बी हॅपी विथ लाईफ ऍज इट वॉज. जसं आयुष्य तशा आयुष्यात आनंदी राहणं हे त्यांना माहिती होतं, जे मला माहित नव्हतं. तुमच्यापैकी किती जण आहेत अशा आयुष्यात खूप आनंदी राहता, मला कमेंट करून सांगाल का? मला त्यांच्याबद्दल खरं सॅल्यूट आहे की जे आहे तशा आयुष्यात आनंदी राहतात. आणि जे राहत नसेल त्यांनी या गोष्टीवरनं शिका की आयुष्यात आहे तसा आनंदी राहा. चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी प्रयत्न खूप करा, पण दुःख करू नका की माझ्याकडे हे नाही, ते नाही असं करा. What which I lacked, they knew how to be happy with life as it was. I felt ashamed. मला लाज वाटत होती माझी. I felt ashamed of myself. I even started to make a list of what I had and what I did not have. मी एक यादी करायला लागले. काय आहे माझ्याकडे, काय नाही आहे माझ्याकडे, याची मी यादी करायला लागले. I found I had more to be grateful for than most people could imagine. म्हणजे बऱ्याचशे लोक कल्पना सुद्धा करणार नाही इतक्या गोष्टी माझ्याकडे होत्या. That day I decided to change my attitude towards life. आणि त्या दिवशी मी ठरवलं आता माझ्या जगण्याचे दृष्टिकोन मी बदलणार आहे, आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन मी बदलणार आहे. युझिंग द बेगर ऍज माय रोल मॉडेल. मी त्या भिकाऱ्याला माझा आदर्श केला. रोल मॉडेल म्हणजे काय, माझ्या जगण्याचा आदर्श मी त्या व्यक्तीला केलेला, त्या भिकाऱ्याला. आफ्टर लॉंग पॉज. आणि लॉंग पॉज म्हणजे दीर्घ एक स्तब्ध शांतता. थांबून ती बोलली, आय आस्क्ड मीना हाऊ लॉंग इट हॅड टेकन हर टू चेंज. तर लेखिकांना ऐकून खूप सरप्राईज झालं, खूप आश्चर्य वाटलं. त्यांनी असं दीर्घ श्वास घेतला आणि विचारलं, तुला किती काळ लागला हे सगळं बदल करायला? कारण त्यांना माहिती होती ती जबरदस्त नैराश्यपूर्ण व्यक्ती होती. वन्स दिस रिअलायझेशन डॉन्ड. आता रिअलायझेशन डॉन म्हणजे काय, डॉनचा अर्थ काय, उदय होणं. जो सूर्याचा उदय होतो त्याला काय म्हणतात, DAW. डॉन म्हणजे पहाटेची वेळ. म्हणजे जेव्हा ह्या स्वतःच्या ऍटिट्यूड बद्दल, दृष्टिकोनाबद्दल जाणीव झाली स्वतःबद्दलची, म्हणून ते असं रिअलायझेशन ऑफ डॉन आहे. शी सेड इट टूक मी ऑलमोस्ट 2 years. मला 2 वर्ष लागले स्वतःमध्ये बदल करायला. टू पुट द चेंज इन टू इफेक्ट. म्हणजे तो बदल नुसता बदल नसतो, त्याचा परिणाम पण दिसायला पाहिजे ना. परिणामकारक बदल होण्यासाठी 2 वर्ष लागले. नाउ नथिंग मॅटर्स. आता मला काहीच फरक पडत नाही. आय एम ऑलवेज हॅपी. मी कायमच आनंदी असते. आय फाइंड हॅपीनेस इन एव्हरी स्मॉल थिंग. मी आता प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधते. इन एव्हरी सिच्युएशन अँड इन एव्हरी पर्सन. मी प्रत्येक व्यक्तीमध्ये आनंद शोधते, प्रत्येक परिस्थितीमध्ये आनंद शोधते. डिड यू गिव्ह एनी गुरुदक्षिणा टू युअर गुरु? तू गुरुंना तुझ्या कोणती गुरुदक्षिणा दिली आहेस का? आय आस्क. ही म्हणते नो. अनफॉर्च्युनेटली, दुर्दैवानं मी नाही देऊ शकले. बाय द टाइम आय अंडरस्टूड थिंग्स ही वॉज डेड. मला जेव्हा कळालं तो मृत पावलेला होता. बट आय स्पॉन्सर्ड हिज ग्रँड डॉटर टू अ बोर्डिंग स्कूल ऍज अ मार्क ऑफ रिस्पेक्ट टू हिम. पण त्याला आदर व्यक्त करण्यासाठी मी त्याच्या नातीला, म्हणजे त्या 5 वर्ष नातीला मी बोर्डिंग स्कूलमध्ये टाकलं आणि तिचं जे ऍडमिशन वगैरे सगळी फी होती ती मी स्पॉन्सर केलेली आहे. सो इथे स्पॉन्सर म्हणजे प्रायोजित करणं. तुम्ही को स्पॉन्सर बाय वगैरे ऐकलं असेल ना तसं. तर ते पैसे सगळं ती मीना भरते आणि ती म्हणते की मी रिस्पेक्ट व्यक्त करण्यासाठी ते करते. गुरुदक्षिणा मी देऊ शकले नाही कारण माझा गुरु तोपर्यंत मृत पावला होता. सो सुधा मूर्तींची ही जी गोष्ट आहे, ही गोष्ट तुम्हाला आवडली का, किंवा तुम्हाला वाटतं का की या गोष्टीतनं तुम्हाला काही शिकायला मिळालं, किंवा ही गोष्ट खरं तुमच्या आयुष्यासाठी खूप फायदेशीर ठरली असं काही वाटतंय का? म्हणजे असं वाटत असेल मला कमेंट करून सांगा. वाटत असली फक्त तुम्हाला छान लिहिता येतं की. आणि जे सगळे मला खूप साऱ्या कमेंट करतात त्यांची मी शतशः आभारी आहे. आणि आम्हाला खूप सारा सपोर्ट करा, कारण तुमच्या सपोर्टमुळेच आज इतक्या सगळ्या छान छान गोष्टी चालू आहेत. आपला चॅनल इतकी चांगली प्रगती करतोय. सो तुम्हाला कोणत्याही विषयाचा व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंट करून सांगा, मी तुमच्यासाठी तो अपलोड करेल. आणि ग्रामरचा कुठला पार्ट किंवा कुठला स्पीच असेल किंवा लेटर असेल, काही असेल, तुम्ही जस्ट कमेंट करा, मी तुमच्यासाठी व्हिडिओ लवकरात लवकर अपलोड करेल. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.